वरती आहे आणि आज तो क्षण ज्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो तो क्षण तुमच्या समोर आहे. दैदिप्यमान 16 क्रिकेटचे पंढरी क्रिकेटचा महासंग्राम 16 तुमच्या समोर पाहायला मिळतोय. बघा प्रत्येक टीमला विनंती असेल, रिव्ह्यू कुठल्याही टीमला नसेल, फक्त अंपायर कॉल असेल याची नोंद घ्या. अंपायर जो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवेल ते मान्य करावा लागेल तुम्हाला. ही विनंती असेल, रिव्ह्यू कुठल्याही प्रकारचं नाही आहे, कोणत्याच टीमला ही विनंती असेल. बघा या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, हे कंपल्सरी आहे. 12th मॅन कंपल्सरी असेल आणि नेक्स्ट मॅच टॉस जी मॅच चालू असेल त्या मिड इनिंगमध्ये ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. हे दोन्ही टीमला विनंती असेल तर आपल्या टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये पाठवायचे. येस मॅच ऑन. ग्रीन सिग्नल आला. अंपायर्स कॉल आपण पाहतोय. प्रशांत सूर्यराव सांगत असताना ग्रीन सिग्नल. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला निलक्ष आपण पाहतोय आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तुषार पेंडुलकर एका बाजूला आणि स्ट्राईक एंडला निलक्षला आपण पाहतोय. निलक्ष एका बाजूला आणि बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं यावेळेस रतीन घेऊन आला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 5 ओव्हरची मॅच याची नोंद. सर यस देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिली मॅच मॅच ऑन. या स्पर्धेतील आपण पाहतो SSD ग्रुप चषक 20-25 चे तरार. पहिली मॅच आणि पहिला बॉल घेऊन आलाय रतीन बॉलिंग ट्रॅक वरती. देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवला. यावेळेस संघाचा आपण पाहतोय खातं खोलत असताना अकाउंट ओपन केलं आणि श्री गणेश होत असताना टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही यावेळेस आपण पाहतोय बाटर मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान आपण पाहतोय समाजसेवक सन्मान्य गणेशजी राणेसाहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यास आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ओव्हर टू मॅच. दुसरा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस देखील त्याच दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न. एक सिंगल डबलने धावफलक पुढे सरसवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुषार आणि निलक्षला आपण पाहतोय. दोन्ही A1 जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि बॅटिंग करत असताना मॅन्डेटरी पहिला पॉवर प्ले आपण पाहतोय. P1चं षटक आहे. ओव्हर नंबर 1. आजचा दिवस पहिला आणि भरपूर असे पाहुणे जोडले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट. क्या बात आहे. लाजवाब फटका पाहायला मिळतोय आणि यावेळेस निलक्ष बाट मधून आलेला हा या स्पर्धेतील SSG ग्रुप चषकातील पहिला चौकार. 4 मुख्य व्यासपीठावरती बसून विराजमान व्हा. या स्पर्धेचा आनंद घ्या. आपली स्पर्धा दमदार असं व्यक्तिमत्व आहे. गणेश राणे आपलं मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट बॉल यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस मिळतील पूर्णपणे. अजून एक बॅक टू बॅक आलेला हा चौकार. 4 नंबर ऑन आहे याची देखील नोंद घ्या. 5 षटक तुम्हाला टाकायचे. 25 मिनिटांचा अवधी आहे. हे देखील नोंद घ्या. खऱ्या अर्थानं आपण संगीत ऐकतोय. समीर शेठ डारवे यांचं संगीत आयोजन देखील फार चांगलं तुम्हाला पाहायला मिळतंय. नेटकं प्रामाणिक असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर करण्यात आलं आणि मोठमोठे संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील एक मोठमोठे संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. ठाणे जिल्हा असेल, रायगडमधील संघ इथे उपस्थित 4 दिवस ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहायला मिळणार आहे आणि आजचा पहिला दिवस या स्पर्धेचं स्वरूप पाहिला तर 4 दिवस ही कालावधी तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल स्लोवर गती ऑन साइडला. यावेळेस देखील फाईन लेगच्या दिशेने फटका सजवलाय. बॉलला पाठवलाय सीमा पार आलेला 1 बाउन्स. निलक्ष बाटमधून चौकार. 4
हॅलो चेक. हॅलो माईक चेक. पुन्हा एकदा आपण वळतोय मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालं आणि 18 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र धावफलक जण पोहोचले तब्बल 21 शुभसंख्या 21 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या प्रगतीपथावरती या ओव्हर नंबर 2 मुन्ना स्वामी बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. आज नैसर्गिक सानिध्यात बसलेले क्रीडांगण आपण पाहतोय आणि या क्रीडांगणावरती ही स्पर्धा रंगत असताना एक चांगली स्पर्धा. पुरुष एकदा बॉल होते. नेक्स्ट बॉल नीलक्ष चांगली बॅटिंग करतोय. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. मिड ऑनला फिल्डर नाही आहे. 30 यार्ड क्रॉस केलं आणि एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जण पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. 22 ऑन बोर्ड. एक एक सिंगल डबलचा खेळ प्राधान्य दिलं जाते. बुन बुनचे सागर बनताय असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तळे साचे आणि ते तळा साचवायचं बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय छत्रपती कुळगाव बी संघाला. दोन्ही ओपनिंग पेअर जमेची बाजू मित्र म्हणून यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. मुन्ना स्वामी बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा. बॉल होती या नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साईडला टर्न केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. बॉलला उचलतील फेकतील. कलेक्ट केलंय चांगला आणि तोपर्यंत थ्रो करण्यात आला आणि एकच धाव मिळेल. शांत संयमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक एक सिंगल डबलचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. प्राधान्य दिलं जातो जसं इम्पॉर्टंट सिंगल डबलला आहे त्याच यावेळेस अनुषंगाने या सिंगल डबलचा खेळ मैदानात पाहायला मिळतोय. म्हणून एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल सेकंडला नीलक्ष पूर्णपणे दमकम दाखवत असताना ऑन साईडला टर्न केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 20 ब्रिज मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आलेत वेगाने. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा अगदी चित्त्याच्या वेगानं आणि हरियाणाच्या सफळाईने या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जण पोहोचलाय तब्बल 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टीम टोटल आपण पाहतोय डबल डिजिटमध्ये धावफलक आहे. चांगली सुरुवात करत असताना बॅटिंग करत असताना यावेळी छत्रपती कुळगाव बी संघ खेळतोय. फिल्डिंग करते यावेळी प्रियांश 11 कुळगाव संघ. दोन्ही आमने सामने फाईट करतात. रिव्हर्स अटेम्प्ट क्या बात है. एकदम लाजवाब फटका पाहायला मिळतोय. नीलक्ष पूर्णपणे दमकम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अजून एक 1 बाउंस सीमा पार. नीलक्ष बाट मधून आलेला हा ब्रँडेड चौकार. तकाचं सत्र पहिली मॅच शुभारंभ चांगल्या रीतीने करत असताना मैदानाच्या आतमध्ये नीलक्षला आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतो हा खेळाडू आणि आज देखील एक चांगली भूमिका बजावत असताना आपल्या टीमसाठी पूर्णपणे जिम्मेदारी घेतली आहे आपल्या टीमची या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल होती नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. चॉप करण्यात आला परंतु इथे मात्र फटका फसलाय आणि धक्का लागत असताना टीम छत्रपती कुळगाव बी संघाला बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. एक तेरी तो एक मेरी. फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती प्रथमेश आला. नीलक्ष एक चांगली बॅटिंग करत होता. वैयक्तिक जर खेळी पाहिली त्याची तर बॅटिंग करत असताना चोवीस धावा त्याच्या बॅटमधून वैयक्तिक खेळी करत असताना नीलक्षला आपण पाहिला चांगली सुरुवात दमदार अशी सुरुवात जरूर करण्यात आला आणि प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला इनॅट नंबर 3 वरती. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं कंप्लीट झालंय. धावफलक जाऊन स्थिरावलाय 29 या धावसंख्येवरती. 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय तरुण डे आलात बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत आपण त्यांना पाहत असतो परंतु आज मात्र खेळाडूच्या भूमिकेत जरूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 जिम्मेदारी सोपवली यावेळेस तरुण डेच्या खांद्यावरती पूर्णपणे टीमशी 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि या दोन्ही आपण पाहतोय हे संघ इन ॲक्शनमध्ये खेळतात. एका बाजूला प्रियांश 11 कुळगाव संघ फिल्डिंग करतोय तर बॅटिंग करत असताना छत्रपती कुळगाव बी हा संघ. आज खऱ्या अर्थानं बरेचसे पाहुण्याची मादी VIP टाईसवरती तुम्हाला पाहायला मिळतात. समीर शेठ डार्वे यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. दमदार असं व्यक्तिमत्व आणि युवकांच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वप्नातून ही साकारण्यात आलेली स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थाने युवकांना वाव देण्याचं काम त्यांच्या वतीने जरूर करण्यात येतं. एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम
सातत्याने जरूर पाहायला मिळतो आणि आज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ते करत असताना. वळ्या पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मैदानात जाऊया. 29 धावा दाफलकावरती आहे. 29 तरुण डे बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्राईक इनला बॅटर आपण पाहतो यावेळेस तुषार पेंडुलकर. स्ट्राईक इनला नॉन स्ट्राईक इनला प्रथमेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल स्लोवर गती यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. यावेळेस देखील थोडंसं बॉल ते स्टॉप झालं. एक टप्पा घेत एसटी रक्षक आपण जर पाहिला तर पूर्णपणे मुन्ना स्वामीच्या हातामध्ये यावेळेस कलेक्शन चांगला पाहायला मिळतो. एकच मिळेल असं वाटलं होतं षटकार आला परंतु बॉल अगदी शेवटच्या मोमेंटमध्ये थांबला आणि एकच मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती सुरू पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 यावेळेस प्रगतीपथावरती आहे. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमला विनंती असेल जय भोलेनाथ कारंद आणि त्यासमोर फाईट करत असताना सत्संग शिरगाव बी हा संघ खेळताना पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचं टॉस साठी. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी कॅप्टननी इथे राहणं अनिवार्य आहे. यावेळेस ऑन साईडला टर्न केलं. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. लाजवाब फिल्डिंग. एफर्ट 100% पाहायला मिळतात. क्या बात आहे. अगदी यावेळेस मी तर म्हणेन षटकार वाचवला आपल्या टीमसाठी आणि 1 हँडेड जणू काही यावेळेस जेल टिपण्याचा प्रयत्न चालू होता मैदानाच्या आतमध्ये परंतु एफर्ट्सला दाद द्याव्या लागतील. चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 32 या धावसंख्येवरती. 32 ऑन बोर्ड. चला जय भोलेनाथ कारंद आणि त्यासमोर फाईट करत असताना सत्संग शिरगाव बी. चला दोन्ही टीमची कॅप्टनला विनंती असेल या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये मिड इनिंगमध्ये टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ असते तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण उपस्थित व्हा. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल आपण पॉईंट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. थर्डमॅनला फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. सिंगल डबलचा खेळ मैदानात चालू आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती सुरू पाहायला मिळतात. 33 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. थोडंसं शांत संयमीचा खेळ मैदानात चालू आहे. ज्या प्रकारे जर पाहिलं तर निलक्षणी चांगली सुरुवात केली होती. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू होती परंतु इथे मात्र थोडंसं ब्रेक लावण्याचं काम केलं गोलंदाजाने. यावेळी सुंदर क्या बात आहे. लाजवाब टप्पा पाहायला मिळतोय. सुरेख टप्पा सुरेख लाईन एंड लेंथ पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. शांतता संयमीचा खेळ गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी मित्र म्हणे आतापर्यंत तरुणनी केली आहे. आतापर्यंतचा विचार केला तर 4 बॉल त्यांनी टाकलेत आणि फक्त 5च धावा त्यांनी खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आहे. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 बॉल होती. नेक्स्ट बॉल राईट अराउंड विकेट. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फिल्डर आहेत मिड विकेटला आणि क्या बात आहे. जेल टिपली गेली. क्षेत्ररक्षकाने टिपला असेल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. प्रथमेशचा खेळ फलंदाज बाद. नक्कीच चांगलं संगीत आपण पाहतोय. समीर शेठ दारवे याचं एक चांगलं आयोजन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. SSD ग्रुप चषक 20-25 चे तरार आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने ही स्पर्धा होत असते आणि ऐतिहासिक क्रीडांगण शिरगावकरांचं क्रीडांगण आपण पाहतो आणि त्याच्या क्रीडांगणावरती ही स्पर्धा रंगत असताना आज खऱ्या अर्थाने लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जरूर कॅप्चर करण्यात येते. 7 समुद्र पार 10 क्रिक लाईव्ह वाहिनी ही सातत्याने करत असताना आज देखील या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण करण्यात आलं. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवला. फिल्डर आलेत. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. एका धावेवरती समाधान मानावा लागतो आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 35 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. चला ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये. 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचंय. चला 12th मॅन विनंती असेल. चला खेळाडू कक्षामध्ये आपण पाणी घेऊन जाऊ शकतात विनंती असेल. चला खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे आपण ड्रिंक्स ट्रॉली आतमध्ये न्यायची आहे विनंती आहे. चला ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये. चला येस पाणी तिथे अंपायरला देखील पोहोचवायचे विनंती असेल. चला विनंती असेल 3 षटक झाल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. प्रत्येक टीमला विनंती असेल आपले एक्स्ट्रा खेळाडू असतील त्यांनी पाणी पोहोचवायचे मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी आतमध्ये पोहोचवा विनंती असेल. चला निलक्ष चला लगेच पोहोचवा आतमध्ये विनंती आहे. चला अंपायर असेल देखील पाणी पोहोचवायचं आहे.
याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावर VIP डाईस वरती बरेचसे पाहुणे उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रथमतः आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित युवा नेतृत्व ठाणे जिल्हा सन्मान्य आदरणीय आपण पाहतो युवकांच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख आहे सन्मान्य प्रवीण भाऊ राऊत साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. मी विनंती असेल या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय समीर शेठ डार्वे साहेब आपण या आपले शुभाचे सन्मान्य प्रवीण भाऊ राऊत साहेब यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. दमदार असं व्यक्तिमत्व डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय युवकांच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख आहे मोठमोठे स्पर्धा त्यांच्या माध्यमातून होत असतात आणि एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम जरूर करण्यात येतो. समीर शेठ डार्वे साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान मायेची प्रेमाची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. त्याच दरम्यान आपण पाहतोय प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद साहेब, आभार. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य यावेळी कुळगाव बदलापूर नगर परिषदचे नगरसेवक सन्मान्य अविनाश मोरे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे, सातत्याने क्रिकेटवरचं भरपूर प्रेम त्यांचं देखील आहे. समीर शेठ डार्वे साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येतोय. मायची प्रेमाची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. तदनंतर आपण पाहतोय समाजसेवक उद्योजक गणेशजी राणे साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान सुरू करण्यात येईल. आपण पाहतोय सन्मान्य मुख्य व्यासपीठावर उपस्थित त्यांचं देखील यथोचित मान सन्मान समीर शेठ डार्वे साहेब यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान इथे जरूर केला जातोय. आज खऱ्या अर्थाने अतिथी देवो भव महाराष्ट्राची आपण पाहतोय ही सातत्याने भूमिका तुम्हाला जरूर पाहायला मिळते आणि बरेचसे पाहुण्याची मांदी त्यांचं यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित शरदजी यादव साहेब ते देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. त्यांचं देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. सातत्याने भरपूर प्रेम त्यांचं देखील आहेत उद्योजक शरदजी यादव साहेब त्यांचं देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायची प्रेमाची आपुलकीची उपकार शाल त्यांच्या खात्यावरती सोपवली जाते आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय प्रेमाचं प्रतीक आपण पाहतोय पुष्पगुच्छ समीर शेठ डार्वे साहेब यांच्या शुभाचे देण्यात येतोय. त्यानंतर तातेशेठ पेंडुलकर साहेब त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देवो भव सातत्याने हे आपण पाहतोय आणि प्रत्येक मान इथे मात्र जरूर काळजी घेतली जाते प्रत्येक पाहुण्यांची समीर शेठ डार्वे साहेब यांच्या वतीनं. तदनंतर आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय देवेंद्रजी मालुसरे साहेब त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या यथोचित मान सन्मान त्यांचा देखील केला जाईल या मुख्य व्यासपीठावरती. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय खऱ्या अर्थानं विनंती असेल आपण उपस्थित सौभाग्यवती अश्विनी समीर धारवे आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य आपण पाहतोय विजया मोहन शेठ राऊत मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभाचे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं यथोचित मान सन्मान इथे जरूर केला जाईल. आपण पाहतोय यावेळेस महाराष्ट्राचे अलंकार आपण पाहतोय यावेळेस जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी उपस्थित झालेत बरेचसे बिझी शेड्यूल असताना देखील आज उपस्थित झाले ते मॅडम आपण पाहतो त्यांचं देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. त्याच दरम्यान आपण पाहतोय उद्योजक समाजसेवक सन्मान्य प्रफुल्ल शेठ मोरे साहेब आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान मुख्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. देवेंद्रजी मालुसरे साहेब त्यांचं देखील विशेष सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने ते उपस्थित नाही आहेत, त्यांचं देखील विशेष आभार आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खेळताना जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय सुरुवात केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. खेळताना आपण पाहतोय सन्मान्य डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व प्रवीण शेठ राऊत साहेब यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण की कॉमेंटेटरसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सातत्याने जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा असते ते उपस्थित होतात आणि सातत्याने कॅश प्राइजची भरमार तुम्हाला जरूर पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सहाव्या पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चालू असलेली मॅच आपण पाहतोय उद्घाटन समारंभ आपल्याला पाहायला मिळतो आणि ही मॅच आजच्या या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला बॅटर तयार आहे, बॉलर यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न होता, यावेळेस शरीराला बॉल अदळला आहे आणि एक धाव इथे आपण पाहतोय जरूर एक वळली जाते. या स्लेक बायच्या स्वरूपात अंपायर सांगत असताना एक धाव ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 41 या धावसंख्येवरती. 41 ऑन बोर्ड, 41 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर चौथं इथे मात्र कंप्लीट झालंय. मुन्ना स्वामी बॉलिंग ट्रॅकवरती होते, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला होता आणि धावांचा जर विचार केला तर इथे मात्र 6 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात या षटकामध्ये. 41
सभा धाव फलकावरती षटक क्रमांक 14 कंप्लीट झालाय. शेवटचं आणि अखेरचं षटक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. 41 ऑन बोर्ड, 41 धावा धाव फलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये टीम टोटल छत्रपती कुळगाव बी संघाची 41 या धावसंख्येवरती. याला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. एका बाजूला आपण पाहतोय आपल्या घरातील संघ सत्संग शिरगाव बी इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय भोलेनाथ कारण संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, विनंती असेल. चला जय भोलेनाथ कारण संघ कॅप्टन आपण या लगेच. आणि त्याच दरम्यान सत्संग शिरगाव बी बघा लास्ट अँड फायनल कॉल आहे. आपण जर उपस्थित नसाल टॉस बॉक्स मध्ये तर अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. या स्पर्धेचा नियम आहे. ऑन साईडला आपण पाहतोय फुल करण्याचा प्रयत्न अबाउ द कव्हर्स आपण पाहतोय. फिल्डर आहेत लॉंग ऑफला आणि एकदा मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 42 या धावसंख्येवरती. 42 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस 5वा शेवटचा षटक प्रगतीपथावरती ऑन गोईंग पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर यावेळेस 5. स्ट्राईक एंडला बॅटर तेजस. यावेळेस देखील फटका चुकीचा पाहायला मिळतो. ऑन साईडला पूल करायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक, पाठची लिडिंग एज आणि एकदा मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 43 या धावसंख्येवरती. 43 ऑन बोर्ड. 43 सव्वा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. चला कारण संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला शिरगाव संघाचे कॅप्टन बाबू लाड इन ऍक्शन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतील. आज राहताना सत्संग शिरगाव बी हा संघ खेळताना पाहायला मिळेल. यावेळेस पूल केलंय ऑन साईडला, क्या बात आहे, परंतु फटका फसलाय. फिल्डर आहेत आणि लाज जवाब झेल टिपले गेली आहे. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम छत्रपती कुळगाव बी संघाला तुषार पेंडुलकर बॅक टू डकआउट फलंदाज होतोय बाद. टीमला विनंती असेल, बदलापूर संलग्न वांगणी असोसिएशनचे ही स्पर्धा तुम्ही अनुभवतात, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि प्रत्येक टीमला विनंती असेल ऑफिशियल नोंद आपण प्रथमतः करून घ्यायची आहे. जी एंट्री फी आहे या स्पर्धेची ती तुम्ही जमा करा. विनंती असेल प्रत्येक येस ओव्हर टू मॅच. चला कारण टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत, शिरगाव टीमचे देखील कॅप्टन उपस्थित. टॉस आपण करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. बॉल होती नेक्स्ट बॉल. यावेळेस कोलवटा पासचा बॉल होता. कव्हरच्या दिशेने मुन्ना स्वामी तिथे होते आणि डोक्याची घंटा वाजली होती, परंतु चिंता न करता ही एक धाव जरूर कंप्लीट झाली. चिकी सिंगल कंप्लीट झाली. एक धावाने इथे धावफलक सरसवले. धावफलक जम पोहोचलाय 44 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. टू गो. 44 धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 44 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल होती नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील बोल करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला लॉंग ऑनला एक धाव मिळेल आणि यावेळेस चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. मिसफील्ड होत असताना आज चौकार आलाय. नशिबाचा चौकार मिळत असताना टीम छत्रपती कुळगाव बी संघाला चौकार. पोचलाय तब्बल 48. शेवटचा बॉल उलवरित्या. पहिल्या सत्रातील पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय यावेळेस चालू आहे आणि शेवटचा बॉल वन टू गो. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. यावेळेस देखील आपण पाहतो ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळाले तर अवंतराच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय तब्बल 49 या धावसंख्येवरती. 49 ऑन बोर्ड. 49 धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक शेवटचा अखेरचा षटक आहे आणि अखेरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मधील. यावेळेस देखील आपण पाहतो बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. तब्बल यावेळेस हाफ सेंचुरी टीमची कंप्लीट होत असताना 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात छत्रपती कुळगाव बी संघाच्या. 50 ऑन बोर्ड. 50 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. शेवटचा बॉल उर्वरित आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती विजय काहीतरी चुकीची कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये कमी धावांवरती रोखायचं होतं, परंतु इथे मात्र धावफलक 50 या धावसंख्येवरती पोहोचलाय. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटचा फिल्डर आलाय. कलेक्ट केल्या बॉलला फेकलाय तोपर्यंत यावेळेस 2 धावा. खराब अशी फिल्डिंग पाहायला मिळते. थोडंसं फंबल झालेत. चुकीचं थ्रो पाहायला मिळते आणि रूपांतर इथे मात्र 3 धाव्यांमध्ये. 4था धावाचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. इथे मात्र 3 धावा कंप्लीट होतील आणि यावेळेस 4था धावाचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतोय बाद. 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक जो पोहोचेल 53 आणि 54 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अंपायर 3 धावा इथे कंप्लीट आहेत.
2 धावा मिळतील. 3 धावा. यस 3 धावा ऍड केल्या जातील. बघा खेळाडूंना विनंती आपण बोलू नका मध्ये. 3 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील आणि 3 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 53 आणि 54 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये टीम प्रियक्ष 11 कुळगाव संघाला जरूर पाहायला मिळेल. यस पाहुण्यांची आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मांदी पाहायला मिळते. आज इथून रवाना होत आहेत. सन्मान्य आपण पाहतोय प्रवीण भाऊ राऊत साहेब, अविनाशजी मोरे साहेब, शरदजी यादव साहेब, विजयताई राऊत साहेब देखील उपस्थित आहेत. त्याच दरम्यान आपण पाहतोय यावेळी संपूर्ण पाहुणे गणेशजी राणे साहेब देखील उपस्थित आहेत. तात्या पेंडुलकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. आज बरेचशी पाहुणे इथे मात्र उपस्थित आहेत. त्याच दरम्यान ऋषी आपलं देखील मनपूर्वक स्वागत. धन्यवाद साहेब, आपला देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रवीण शेठ राऊत साहेब भाऊ आपलं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून बिझी शेड्यूल असताना देखील आपण उपस्थित झालात आणि आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून समीर शेठ डार्वे साहेब आपण पाहतोय. यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि सातत्याने भरपूर प्रेम क्रिकेटचा जरूर पाहायला मिळतोय. चला कारण टीम आपण या टॉस इथे मात्र जरूर केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला बाबू लाड. येस इन ऍक्शन मध्ये बाबू लाड देखील पाहायला मिळतील. क्या बात आहे. आज खरं आता जुना जाणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये जरूर येताना पाहायला मिळेल. बाबू लाड तिथे उपस्थित आहेत. कारण संघ जरूर येताना पाहायला असेल आपण या. विजय मोहन शेठ राऊत आपण यायचंय ताई आपण या. आपले शुभात सेट टॉस नाणेफेकीचा कौल केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. जय भोलेनाथ कारण इन ऍक्शन मध्ये. तर दुसऱ्या बाजूला सत्संग शिरगाव बी संघाचे संघनायक आपण पाहतोय बाबू लाड इन ऍक्शन मध्ये. चेहऱ्यावरती स्माईल आहे. आज खऱ्या अर्थानं बरेच वर्षानंतर हा जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. जंगलातील वाघ आज मात्र मैदानात उतरणार आहेत. आज सत्संग शिरगाव बी संघ. येस स्पिन द कॉइन आणि नाणेफेकी जिंकली टीम. येस जय भोलेनाथ कारण संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय घेतला. येस इन्व्हाइट केला आमंत्रित केलं आपल्या होम ग्राउंड वरती घरच्या मैदानावरती बॅटिंगसाठी टीम सत्संग शिरगाव बी संघाला. येस विजय राऊत साहेब विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील विशेष आभार. आज खरं आता भरपूर मेहनत या संपूर्ण सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव यांची जरूर पाहायला मिळते. त्याच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. चला या स्पीडअप करा मॅचला होते सुरुवात. तब्बलचा विचार केला 54 धावांचं लक्ष्य आव्हान इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. येणारे 30 बॉल आणि 54 धावांचं आव्हान 54 धावांचं लक्ष्य तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. दार्वे साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्ही पाहतात आणि मुख्य आयोजक दमदार असा आयोजक आपण पाहतोय त्यांच्या वतीने जरूर पाहायला मिळतोय. आपण तो पाहिलं तर आजचा पहिला दिवस बरेचसे VIP डायसवरती पाहुणे जोडले गेले होते. त्यांचं देखील विशेष आम्ही आभार केलं स्वागत केलं स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरं त्याने जर पाहिलं तर आज ही मॅच चालू असताना मैदानाच्या आतमध्ये ओव्हर टू मॅच पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. इनिंग नंबर 2 आपण पाहतोय
पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट झाला. उत्तरार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं बॅटिंग करत असताना छत्रपती कुळगाव बी या संघाने आव्हान उभारण्यात आलं तब्बल 54 धावांचं आणि आता मात्र गरज असेल 54 धावांची. येणारे 30 बॉल आणि 54 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये. 54 रन्स विन फ्रॉम 30 बॉल हे समीकरण तुम्हाला सुरू पाहायला मिळतोय. बघा ड्रिंक्स ब्रेक विनंती असेल आपल्या खेळाडू कक्षामधून पाणी घेऊन जायचे 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद घ्या. ड्रिंक्स ट्रॉली आपण आतमध्ये घेऊन जायची आहे. मैदानाच्या आतमध्ये अंपायरचं देखील पाणी पुरवठा नक्कीच करायचं आहे, पाणी पोचवायचं आहे. या सलग मॅचला होती सुरुवात. इनिंग नंबर 2 षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिलं ओव्हर नंबर 1 घेऊन आला राहुल आणि स्ट्राईक इनला बॅटर सुमित आहे आणि नॉन स्ट्राईक इनला मुन्ना. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित आणि नाना ही जोडी मैदानावरती आहे. दोन्ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 राहुल. तब्बलचा विचार केला तर 54 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये. यश मोरे देखील इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. यशचं देखील आगमन झालंय. यश आपलं देखील मनपूर्वक स्वागत. एसला बॉल होते यार राईट मोर द विकेट. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती यावेळेस हाहाकार मचवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलने सुरुवात केली. ज्या प्रकारे बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रियांश 11 कुळगाव संघ खेळतोय. एक चांगली सुरुवात करावी लागेल. ज्या प्रकारे निलक्षणे आपल्या टीमला करून दिली त्या प्रकारे आता मात्र बॅटिंग करावी लागेल सुमित आणि नाना या दोन्ही बॅटरला. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साईडला मिड विकेट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहेत थोडंसं फंबल झालेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि बघता बघता या 2 धावा जरूर पाहायला मिळतात. 2 धावा पाहायला मिळतात आणि बघा पडद्याला जर लागला असेल तर चौकार आहे हे नोंद घ्या. अंपायर चेक करतील. बघा प्रशांत सूर्यराव तिथे आहेत. बघा पंचांचा निर्णय अंतिम असल्याची नोंद घ्या. बघा रिव्ह्यू कुठल्याही प्रकारचा नाही आहे. अंपायर डिसिजन ऑन फील्ड जो असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. बघा खेळाडू कक्षाच्या आतमध्ये विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये कुठलाही खेळाडू आतमध्ये येऊ नका. तरुण डे आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचं अन्यथा पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. बघा टीम मुन्ना स्वामी चला मागे व्हा. बघा लाईन जर तुम्ही क्रॉस केली तर तुम्हाला डायरेक्ट पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. बघा अंपायर डिसिजन हे फायनल डिसिजन असेल ऑन फील्ड जे अंपायर डिसिजन देतील ते मान्य करावं लागेल कारण की कडक असे कठोर नियम या स्पर्धेचे आहेत. अंपायर एक चांगले पाहायला मिळतात. प्रशांत सूर्यराव लाल्या आणि त्यानंतर कुणाल भोईर सनी भोईर देखील उपस्थित आहेत. चला अंपायर आमच्यापर्यंत निर्णय पोचवायचा आहे. एस ऑन फील्ड आपण पाहतोय अंपायर डिसिजन देतील. येस निर्णय अजून आतापर्यंत दिला नाही आहे. डिसिजन पेंडिंग आहे. मंदार यादव तिथे जात आहेत. अर्जुन कमेटी आपण पाहतोय भरपूर मेहनत त्यांनी घेतली आहे. सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. भरपूर मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. बघा प्रशांत सूर्याव तिथे फक्त नक्की चेक करतील आपण पाहतोय. अंपायर्स कॉल आहे थोडंसं आपण जरूर चेक करू. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून जरूर पाहण्यात येते. चला आयोजन कमिटी आपण या चेक करा एकदा. चेक करण्यात आलंय चौकार आलाय. बघा रिव्ह्यू नाही हा अंपायर्स कॉल होता त्यामुळे हे चेक करण्यात आलं. डाऊटफुल होतं त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी आणि चौकार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. या स्पर्धेला पूर्णपणे पाय लागला हे देखील नोंद घ्या. पूर्णपणे आपण जर पाहिलं 10 क्रिक लाईव्ह वाहिनी काम करते. आपण पाहतो ही स्पर्धा खऱ्या अर्थाने साता समुद्रजींनी नेऊन ठेवण्याचं काम केलंय. प्रत्येक घर बसल्या देखील ही स्पर्धा तुम्ही पाहू शकतात. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी कुणालजी मात्रे धनराजी मात्रे प्रॉपरायटर आहेत आणि संपूर्ण टीम आपण पाहतोय आज जरूर उपस्थित आहेत. यावेळेस आपण पाहतोय फटका लाजवाब पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा पाठमधून सुमितचा चौकार 4. आणि संजीवनी देण्याचं काम केलं. स्कोर काढला. धावफलकातून पोहोचले 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आज खेळताना 10 क्रिक लाईव्ह वाहिनी या आमच्या समोर सोडली गेली. संपूर्ण टीम आपण पाहतोय. संपूर्ण जर पाहिलं तर कोणाची मात्रे असते धनराजी मात्रे तदनंतर कोणाचं नाव घेतलं जातं सातत्याने हे 10 क्रिक मॅनेजर म्हणून तर आपण पाहतोय गोविंदचं नाव घेतलं जातं.
तदनंतर आपण पाहतो ऑफिशियल अपडेटर जे सातत्याने प्रसिद्ध आहेत रॉय, त्यांचं देखील विशेष आभार. तदनंतर ऑफिशियल आपण पाहतोय कॅमेरामॅन दीपेश म्हात्रे तिथे उपस्थित आहेत. यावेळेस पॉईंट रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय. यावेळेस बॉल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा बाटमधून अजून एक चौकार. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. यावेळेस ओव्हर द कव्हर्स फटका सजवला. क्या बात आहे. दमकम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये जसात तसे उत्तर देण्याचं काम. बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी. आलेला अजून एक दमदार वन बाउंस सीमा पार चौकार 4. मस्त देखील इन फायर. डीजे बॉबी आपण पाहतोय. सुमधीर असं संगीत जरूर ऐकायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल ऑफ द यार्ड. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. फिल्डर धावतात. अगदी लेझी क्रिकेट पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट, दुसरा धावाचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचलाय तब्बल 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस पहिलं कंप्लीट झालंय. ओव्हर नंबर 1 कंप्लीट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि धावफलकाचा विचार केला तब्बल 18 धावा. पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि या इनिंगमध्ये देखील उत्तरार्धाच्या खेळमध्ये देखील 18 धावा तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस पहिलं कंप्लीट झाले. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होते. ओव्हर नंबर 2 ऑन गोइंग पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान आकाशजी तोसकर यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय खरं सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस आकाशजी तोसकर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. येस ओर टू मॅच आपण पाहतोय पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेने जातोय. धावफलकाचा जर विचार केला धावफलक जाऊन स्थिरावलाय 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. बॉल ऑफ यार. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. ऑन साईडला फटका सोडण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर जज करतायत. ट्राय चांगली पाहायला मिळाली. ट्राय चांगली पाहायला मिळाली. अगदी यावेळेस पाहिजे थोडी. येस ओके. येस वैभव शेटचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सत्संग शिरगाव बी हा संघ इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. चेतन मोरे देखील इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आज राहताने जंगलातील वाघ मैदानाच्या आतमध्ये आज जरूर खेळताना पाहायला मिळेल. आज संपूर्ण जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये जुने जाणते खेळाडू लेजंड क्रिकेटर सत्संग शिरगाव बी या संघातून खेळताना पाहायला मिळतील. क्या बात आहे. ऑन साईडला पूल केलाय. फिल्डर आहेत, सज्ज आहेत आणि चुकी घडणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये नानाला परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम प्रियांश 11 कुळगाव बी संघाला फलंदाज बाद. स्पीडअप करा बघा. टायमर देखील ऑन आहे याची नोंद घ्या. बघा 25 मिनिटाचा अवधी आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय संदीपजी एरंब साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत. यस ओ टू मॅच. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आला. प्रशांत सूर्यराव तिथे उपस्थित आहेत. कुणाल भोईर दोन्ही ऑफिशियल अंपायर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक जम पोहोचले तब्बल 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. तब्बल जर विचार केला 54 धावांचं लक्ष आहे. 54चं टार्गेट सेट केलं. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. बघा टायमर ऑन आहे याची देखील नोंद घ्या. आपण हे देखील विसरू नका. परत एकदा बॉल होते. नेक्स्ट बॉल.
फुलटॉस बॉल होता. ओव्हर द कव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत मिड ऑफला. एकच धाव मिळेल. तरुण डे मैदानाच्या आतमध्ये होते. इनॅट नंबर 3 वरती आलात आणि एका धावेच्या मदतीने धावफलक अजून पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती संघर्ष चालू आहे दोन्ही टीम्सचा मैदानाच्या आतमध्ये. दुसरं सत्र उत्तरार्धाचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतो. प्रियांश 11 कुळगाव बॅटिंग करत असताना नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर अगदी स्लोवर बॉल पाहायला मिळतो. यावेळेस एक गाव सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आज पाहिलं तरी एकही षटकार आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. आपण जो पाहतो ही पहिली मॅच आहे. चौकार भरपूर पाहायला मिळालेत परंतु षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. नेक्स्ट बॉल राईट अबाउट द विकेट. यावेळेस आपण जर पाहिलं तर खोलवा टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. तरुण डे सिंगल डबलचा खेळ प्राधान्य दिलं जातो. इम्पॉर्टंट दिलं जातं. ज्या प्रकारे आपण पाहतो सिंगल डबलला क्रिकेटमध्ये प्राधान्य दिलं जातो आता देखील तेच प्राधान्य मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. 24 धावा फलकावरती 24 ऑन बोर्ड. 24 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती शेवटचा बॉल उर्वरित 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल बॉल या नेक्स्ट बॉल. यावेळेस ओव्हर द कव्हर्स फटका सजवला. फिल्डर चेंज करतात. दोन्ही फिल्डर यावेळेस धावतात. क्षेत्ररक्षक धावतात आणि फक्त रातील धावत बॉल चाललाय सीमा पार आलेला हा कव्हर्सच्या डोक्यावरून चौकार 4. श्रेयस बघा टायमर ऑन आहे. प्रत्येक टीमला विनंती आहे बघा 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला 5 षटक टाकण्यासाठी विनंती असेल. बघा प्रत्येक टीमला विनंती आहे. टायमर ऑन आहे हे देखील विसरू नका. अन्यथा तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. कडक असे कठोर नियम या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. चला येस स्पीडअप करा वेळ घेऊ नका. बघा टायमर ऑन आहे. छत्रपती कुळगाव बी संघ बघा आतापर्यंत तुम्ही 11 मिनिटाचा वेळ अवधी तुम्ही कंप्लीट केला त्याची नोंद घ्या. तेजस बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3. बघा आजच्या दिवसातील पहिली मॅच आणि भरपूर वेळ तुम्ही घेतात मित्रांनो. अजून मराठ मॅच आपल्याला कव्हर करायचे. यावेळेस पल्लू स्कूप क्या बात आहे. यावेळेस बॉल मागच्या बॅकवर्ड रिजनला बॉल ट्रॅव्हल होतो. तरुण डेच्या बॅटमधून आलेला हा अनोखा देखना फटका चौकार 4. आपण पाहतो येणारे 17 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 22 रन्स विन फ्रॉम 70 बॉल हे समीकरण पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव येत्या मात्र अजून एक ऍड होईल. स्कोर कार्ड आता धावून पोहोचेल तब्बल 33 या धावसंख्येवरती. आता मात्र 21 धावांची फक्त आणि फक्त आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. 21 रन्स विन फ्रॉम 17 बॉल हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. येणारे 17 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. टीम बॅटिंग करत असताना प्रियांश 11 कुळगाव संघाला. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये कुळगाव बी या संघाला. ऑन साइडला फटका सोडण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चुकी घडत असताना पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आलाय परंतु इथे मात्र कमबॅक करत असताना बॉलिंग करत असताना गोलंदाज तेजस. धक्का लागत असताना टीम प्रियांश 11 कुळगाव संघाला. तरुण डे बॅक टू डकआउट.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रतीनला आपण पाहतो. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथावरती आहे. ओढ नंबर 3. स्ट्रायकिंगला बॅटर रतीन आणि या बॉलिंग ट्रॅकवरती तेजसला पाडतोय. चला स्पीडअप करा. हा बॉल तयार. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळी स्कोलवर टप्पाचा बॉल होता. यॉर्कर लेनचा बॉल. फिल्डर आहे तिथे 38 सर्कलमध्ये थोडंसं फंबल झालेत आणि यावेळी चुकीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना जिथे एकच धाव होती तिथे कन्वर्ट झालं. यावेळी कन्व्हर्जन होत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 धावा एक वळल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 35 या धावसंख्येवरती. 35 ऑन बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. समीकरण आता उर्वरित येणारे 15 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 19 रन्स टू विन फ्रॉम 15 बॉल हे समीकरण आहे. अजूनही 19 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळते. बॉल तयार. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. यावेळी स्लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र मैदानावरती घडले काय धक्का लागत असताना अजून एक परतावं लागेल. फलंदाज रतीनला आल्या पावली माघारी परतोय. एकच बॉल त्यांनी फेस केलाय आणि दुसऱ्या बॉलवरती विकेटचं बटन. धक्का लागत असताना टीम प्रियांश 11 कुळगाव संघाला फलंदाज बाद. चार बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक जाऊन स्थिरावलाय 35 या धावसंख्येवरती. कमबॅक करेल का, पलटवार करेल का छत्रपती कुळगाव बी संघ ते देखील पाहणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये कोण जिंकेल पहिल्या या मॅचमध्ये, या स्पर्धेतील पहिली मॅच मध्ये आणि पहिली मॅचमध्ये कोण विजय ठरेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. काय घडेल या मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच आपल्या समोर. एका बाजूला प्रियांश 11 कुळगाव संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना यावेळेस आपण पाहतोय बॉल तयार. राईट मोर द विकेट. यावेळेस टप्पा पडल्यानंतर अगदी इस्टर्नना इथे जर पाहिलं तर पूर्णपणे वेग घेणारा बॉल होता परंतु शरीराला बॉल इथे आदळला आणि लेग बाईच्या स्वरूपात आपण पाहतो अंपायर सिग्नल. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. 36 अंबोड. 36 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक यावेळेस तिसरं शेवटचा बॉल आहे बघा. या बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल याची नोंद घ्या. बघा ड्रिंक्स ट्रॉली आपण तयार ठेवायची आहे खेळाडू कक्षामध्ये. या बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद घ्या. शेवटचा बॉल. ओव्हर नंबर 3. क्या बात आहे. टप्पा सुरेख पाहायला मिळतो. लाऊड अपील. धक्का लागत असताना अजून एक क्या बात आहे. पलटवार होत असताना मैदानाच्या आतमध्ये महत्वाची विकेट. वाघाची शिकार करत असताना सुमितला परतावं लागेल. धक्का क्रमांक 4 लागत असताना टीम प्रियांश 11 कुळगाव संघाला फलंदाज बाद. आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय.
या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय समीर शेठ डार्वे साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. त्यानंतर अश्विनीताई देखील उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा खेळाचा आनंद घेताना तुम्हाला जरूर पाहायला मिळते. सत्संग क्रीडा मंडळ मातशिरगाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. SST ग्रुप चषक 2025 चे तरार तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. आजचा पहिला दिवस डे फॉर्मॅटची स्पर्धा आणि या दिवस पहिला येणारे 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. ड्रिंक्स ब्रेक जर संपला असेल तर लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. चला येस स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. श्रेयस स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. येणारे 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. प्रियांश 11 कुळगाव या संघाला बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेशला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 24 मैदानाच्या आतमध्ये. येणारे 12 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र जिम्मेदारी वाढली आहे दोन्ही टीमची. पराकाष्ठा करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 24 मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण पाहतोय बरेचसे पाहुण्याची मादी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं त्यावेळेस पाहुण्यांचे इथे नक्कीच आगमन झालंय. राईट अबाउट द विकेट. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. जॉब केला फक्त आणि फक्त यावेळेस यॉर्कर बॉल होता पूर्णपणे. जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न चालू मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट होत असताना या दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय समाजसेवक डॅशिंग व्यक्तिमत्व सन्मान्य बाळाशेठ राऊत साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य बाळाशेठ राऊत साहेब समाजसेवक आहेत. डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे. युवकांच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख आहे सन्मान्य डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय बाळाशेठ राऊत साहेब यांचे आगमन झाले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान मंगीजी पुरी साहेब त्यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय बरेचसे पाहुणे तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. VIP टाईसवरती सन्मान्य बाळाशेठ राऊत साहेब त्याच दरम्यान मंगीजी पुरी साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. हे समीकरण आपण तो पाहिलं. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. बॉल तयार होतोय. राईट अबाउट द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय यावेळेस फटका सुचवण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न चालू मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झालेत. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जो पोहोचेल तब्बल 42 या धावसंख्येवरती. 42 मॅजिकल स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. समीकरण उर्वरित आपण जर पाहिलं तर येणारे 9 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. टीम बॅटिंग करत असताना प्रियांश 11 कुळगाव या संघाला 9 बॉल 12 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल ही मॅच. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र लाईन खराब. अंपायर सिग्नल वाईट बॉल. येणारे 9 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. 11 रन्स टू विन फ्रॉम 9 बॉल हे समीकरण पाहायला मिळतो. येणारे 9 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. एक धावा संघर्ष मैदानात वाढत चाललाय. कोण जिंकेल या मॅच मध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. प्रश्नचिन्ह निर्माण आहे. अजून या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाहीये. बंद लिफाफ्यामध्ये या स्पर्धेचा आपण पाहतो या मॅचचा निकाल अजूनही पाहायला मिळतोय. 9 बॉल आणि 11 धावांची गरज मैदानावरती आहे. क्या बात आहे. ऑन साईडला यावेळेस फटका सजवण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव मिळेल आणि एका धावेवरती समाधान मानावा लागतोय. समीकरणमध्ये बदलाव. येणारे 8 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य समाजसेवक आपण पाहतोय देवेंद्रजी मालुसरे साहेब आणि त्याच दरम्यान तुषारजी पवार यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. या 6व्या पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेने चालू असलेली चुरशीची लढत, हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये चालू. एका बाजूला छत्रपती कुळगाव बी संघ संघर्ष करतोय, तर बॅटिंग करत असताना प्रियांश 11 कुळगाव संघ फाईट करत असताना येणारे 8 बॉल आणि अजूनही गरज असेल 10 धावेंची. 10 रन टू विन फ्रॉम 8 बॉल हे समीकरण. आने वाले 8 गेंदे शेष और 11 रनों की जरूरत. मैदान के बीचों बीच बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ. अगली गेंद, गेंदबाज तैयार. क्या बात है, लाजवाब गेंदबाजी होती है मैदान के ऊपर. बॉलिंग ट्रैक पे गेंदबाज प्रथमेश अच्छी गेंदबाजी करते हुए राइट मोर द विकेट. नीलक्ष विकेट कीपर की भूमिका में अब बैटिंग करते हुए संघर्ष करना पड़ेगा दोनों टीम्स के बीच में. एक बनाम फाइट करते हुए कुड़गांव बी यहाँ पे फाइट करते हुए और दूसरे बनाम फाइट करते हुए बैटिंग करते हुए प्रियांश 11 कुड़गांव टीम. अगली गेंद यावेळेस चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सातत्याने एक डॉट आल्यानंतर एक वाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. समीकरणामध्ये बदलाव आहे. 45 धावा फलकावरती अजूनही जर विचार केला 9 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 7 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता. 9 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल हे समीकरण पाहायला मिळतो. एक चुरशीची लढत आहे. कोण जिंकेल, कुठलाही संघ विजय झाला तर फक्त आणि फक्त विजय होईल तो म्हणजे क्रिकेटचाच, आणि विजय होईल तो म्हणजे फक्त आणि फक्त कुळगाव संघाचाच. कारण की दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये. कुळगाव संघ एका बाजूला आपण पाहतो छत्रपती कुळगाव बी, तर दुसऱ्या बाजूला प्रियांश 11 कुळगाव संघ. फुल टॉस बॉल होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. 20 मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि यावेळेस क्या बात आहे, बॉलला पाठवलाय सीमा रेख. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संजूने देण्याचं काम केलं. स्कोर काढला. धावफलक जो पोहोचलाय तब्बल 49 या धावसंख्येवरती. 49 ऑन बोर्ड. 49 धावसंख्येवरती धावफलक जो पोहोचलाय. आता जर विचार केला फक्त आणि फक्त 5 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता. 6 बॉल 5 हे समीकरण जेव्हा येतं, चित्र येतं, तेव्हा सत्संग शिरगाव हे समीकरण सातत्याने नाव पाहायला मिळतो. कारण की जगन्नाथ क्रीडा संकुलावरती जेव्हा 6 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता होती समोरच्या टीमला, तेव्हा डिफेंड करण्यात आला सत्संग शिरगाव यांच्या वतीने. परंतु आता तेच जेव्हा डिफेंड करण्यात येईल का बॉलिंग करत असताना छत्रपती कुळगाव बी संघाच्या वतीनं, ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. या सीझनमध्ये जर पाहिलं सत्संग शिरगाव बी संघाने बरेच रेकॉर्ड केलेले आहेत आणि यावेळी जर पाहिलं तर 6 बॉल 5 धावा देखील डिफेंड केलेत या ऐतिहासिक 2025च्या सीझनमध्ये. परंतु आता मात्र तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना छत्रपती कुळगाव बी संघाला पाहायला मिळतो. येणारे 6 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळी निलक्ष आले बॉलिंग ट्रॅकवरती. निलक्ष नार्वेकर बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5 महत्वपूर्ण षटक मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5. निलक्ष बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल स्ट्राइक एंड बॅटर. पहिला बॉल यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. क्या बात है, लाजवाब फटका. फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा संघ केला. पहिल्याच बॉल वरती बाटर कहते हुए स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा. आलेला हा चौकार. 4. स्कोर इज लेवल, स्कोर इज इक्वल आणि फक्त एक धावा दूर विजयापासून ही टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रियांश 11 कुळगाव संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. आता मात्र संघर्ष करावा लागेल. आता मात्र जादूगरलाच या मॅच मध्ये बोलवावं लागेल. टीम छत्रपती कुळगाव बी संघाला जिंकायचं असेल तर. येणारे 5 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त एक धाव दूर विजयापासून. चला स्पीडअप करा निलक्ष, वेळ घेऊ नका. एक धाव दूर विजयापासून पाहायला मिळतोय. यावेळी हवेमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बराच काळ बॉल हवेमध्ये. ही संधी आहे आणि यावेळी कॅच इथे मात्र जरूर स्वीकारली जाते. यामध्ये थोडंसं ट्विस्ट मॅच मध्ये पाहायला मिळतो. येणारे 4 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. फलंदाज बाद.
जमा करायचं आहे, जुना बॉल आपण जमा करा. येस, आणि सामना जिंकला टीम बॅटिंग करत असताना या स्पर्धेतील आपण पाहतो विनिंग टीम ठरली आहे. अर्थातच प्रियांश 11 कुडगाव संघ जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्लक टीम कुडगाव बी संघ चांगला खेळ राहिला बघा. ऑफिशियल लोन एंट्री फी आपण जमा करायची आहे. विनंती असेल दोन्ही टीम, चला दोन्ही टीम्स विनंती आहे. सर येस, बघा टायमर ऑन केला जाईल अंपायर देखील सांगत असताना, कारण की आज बराच मॅच कव्हर करायचे, त्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळे विनंती असेल. चला येस विनंती आहे, चला फिल्डिंग सेट करून घ्या.